हगला आणि त्याने एवढा खाली हगळा आहे, पांढरा पांढरा. हा बघा केवढा मगर पाण्यात, तो बघ केवढा. हा दिसलाच नव्हता मित्रांनो मला. तर मित्रांनो आपण आता राणीबागला चाललोय. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो राणीबागमध्ये आता काय आहे, मागे आधी काय होतं. आता पूर्ण रिन्यू झाले राणीबाग आणि पहिल्या ज्या गोष्टी होत्या ना त्या आता काहीच नाही आहे. आता नवीन टाईपने केलंय सगळं आणि खूप छान पद्धतीने केले. तर आता आपण राणीबागला जाऊया आणि त्याच्यानंतर राणीबागमध्ये जे जे काय आहे प्राणी आहेत, जलचर प्राणी आहेत आणि आपले साप वगैरे सरपटणारे प्राणी आहेत, तर हे सगळे आणि पक्षी आहेत. तर हे सगळं एकाच जागी बघायला मिळतं आपल्याला राणीबागमध्ये मुंबईमध्ये. तर मी आता इथून गिरगावमधून बस पकडून राणीबागला जात आहे आणि राणीबागला जायचं रूट जर सगळ्यांना कोणाला कन्व्हिनियंट पडत असेल तर ते भायखळा रेल्वे स्टेशन. भायखळा रेल्वे स्टेशनपर्यंत तुम्ही पोहोचलात की तिथून तुम्हाला ईस्टला बाहेर निघायचं आहे आणि बाहेर निघालात की 50 मीटर वॉकिंग डिस्टन्स आहे. तिथून चालत गेला की लगेच तुम्हाला मेन गेट लागेल राणीबागचा. दिसेल 2 मिनिटाच्या वॉकिंगवरच आम्हाला इथे रोडच्या त्या बाजूला वीर जिजामाता भोसले उद्यान आणि झू दिसलाय. पण इथे क्रॉसिंग नाही आहे. तर काही लोक इथून डायरेक्टली क्रॉस करतात याच्यावरून. तर इथून नाही पुढे जाऊन इथे थोडंसं गेल्यावरती मग इथून सबवे टाईप रोडच्या खालून ब्रिजच्या खालून आहे. तर तिथून क्रॉस करून तुम्ही जा, जास्त वेळ नाही लागणार. इथे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला दाखवतो मी पुढे. तुम्ही इथे या महानगरपालिकेच्या शौचालयाच्या तिथे आलात की जस्ट बाजूला तुम्हाला तिथे समोर माणसं उभी दिसते. तिथे तुम्हाला क्रॉसिंग करायला इथे आहे, तिथून तुम्ही क्रॉसिंग करू शकता. तर आपण आलो एकदम एंट्रन्सला. सरळ क्रॉस केल्यावरती सरळ इथे एंट्रन्स आहे. तर आपण आता एंटर केलंय आणि आता तिकीट काउंटरकडे जातोय. तर तिकीट काउंटरकडे जाऊन आपण बघूया किती तिकीट आहे काय आहे. आता आज तारीख काय आहे पण आज तारीख आज 15 फेब्रुवारी. तर आज 15 फेब्रुवारी आहे आणि 15 फेब्रुवारी 2026. तर आता आपण आलो इथे राणीबागमध्ये एंटर केलं आहे आणि आता तिकीट काउंटरकडे जातो. तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट सांगतो तुम्हाला कशी आहे काय आहे. तर पूर्ण व्लॉग नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मी पूर्ण तुम्हाला पाणी वगैरे जे काय आहे ते सगळं दाखवतो. आणि आता इकडे म्युझियम आहे एंटर केल्यावर लेफ्ट साईडला, त्याची तिकीट वेगळी असते. आधी आपण राणीबाग फिरून येऊया, मग म्युझियम जमलं तर म्युझियमचं पण दुसरं ब्लॉग बनवू आपण. तर चला मग भेटूया पुढे. तर मंडळी अंदाज चुकला दुपारी येण्याचा. गर्दी बघा आणि आज संडे पण आहे त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे. तिकीटला पण रांगा लागल्यात. तर चला बघूया आपण तिकीट काढणारच आहोत. तिकीट काढून मग नंतर आतमध्ये एंटर करू. जेवढं शूट करायला मिळेल करूया आपण. पण तुम्ही विकेंडला येऊ नका. बघा तुम्ही तिकडे कॅशसाठी लाईन लागली आहे, कॅशमध्ये तिकीट. आणि इकडे ऑनलाईनसाठी कमी आहे. तर ऑनलाईनमध्ये पण तुम्ही बुकिंग करू शकता. तिकडे लाईन जास्त आहे म्हणून आपण आता इथे ऑनलाईन काढायला आलो आहे. तर आपण आता तिकीट काढले 50 रुपीज पर पर्सन आपले तिकीट आहे. सिंगल इंडिव्हिज्युअल तिकीट काढले 50 रुपीज पर पर्सन. तर आता जाऊया आपण, बघूया आपण झू कसं आहे काय सगळं आतमध्ये एक्सप्लोर करू आणि तुम्हाला दाखवतो. तर बघा पूर्ण व्हिडिओमध्ये. तर आपण इथे एंट्री आहे आणि एंट्री केली की मग नंतर मग बाहेर येताना इथून एक्झिट आहे. एकदा आपण तिकीटवरती स्कॅनर आहे तो त्यांना दाखवायचा. एकदा तुम्ही बाहेर आलात की तुम्हाला परत नवीन तिकीट काढून आतमध्ये जावं लागेल. सो आतमध्ये जाता जेवढा वेळ तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. टाईम लिमिट नाही आहे. जो ओपन अँड क्लोजचा टाईम आहे तोच टाईम आहे इथे. चला आपले तिकीट झालेले फाडलेली आहे. आता ही तिकीट परत चालणार नाही याचा अर्थ. आणि आता आपण चाललोय पुढे बॅग चेकिंग करायला. तुम्ही आतमध्ये एंटर केलात ना की इकडे राईट साईडला ते बर्ड्स आहे पण ते एंडिंग आहे. तर तुम्ही तिकडे आधी जाऊ नका. या साईडनेच जा, जे लेफ्ट साईडने तुम्ही एंटर केल्यावरती. आणि मग इकडून चालू करा आणि इकडून तुम्ही एक्झिट करू शकता. पूर्ण बघायचं सिस्टमॅटिक. तर आपण
लेफ्टला तुम्ही आलात पहिलं की मग नंतर पुढे आल्यावरती तुम्हाला इथे हा काळागोळा स्टॅच्यू दिसेल. मग त्याच्यानंतरला इथे बाजूलाच तुम्हाला मॅप दिसेल. तर तुम्ही मॅपचा फोटो काढून घ्या, बघा पूर्ण मॅप हा. आणि या मॅपच्या थ्रू तुम्ही इथून फिरू शकता. तर आता इथून तुम्हाला बघा मॅपच्या थ्रू आम्ही इथे आलो, या पॉईंटला एंटर केलं इथे. आता इथून सिंह वगैरे हे सगळं वाघ वगैरे बघत बघत असं एंटर करून मग नंतर इकडून मग पक्षीचं इथे हे आहे crocodile आहे. मग त्याच्यानंतर इथे हे असं फिरून आम्ही परत इथे येणार आणि इथून बाहेर निघणार. इंग्रजांच्या ब्रिटिशकालीन आहेत. तर सगळ्यात पहिला आपण आता इथे तोफ आहे, जी ब्रिटिशकालीन तोफ आहे, तर ती इथं ठेवलेली आहे. ती आता सगळ्यात पहिलं बघूया आपण काय आहे कसं आहे. इथे हातरंगी पोरांची कमी नसते सगळीकडे. तर मग आता इथे त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. हे तोफ आहे. अरे मित्रांनो, हात नाही लावायचे, पोलीस आले तर नेतील तुम्हाला. लिहिलेलं आहे ते खाली बघ, तोफ आहे. आणि इथून पुढे असं पूर्ण असा एरिया, असा गार्डन टाईप बनवला. पहिला एवढं सगळं नव्हतं. आणि मध्ये मध्ये जे काय हिस्टॉरिकल गोष्टी आहेत त्या सगळ्या इथं ठेवलेल्या आहेत. आणि ही तोफ आहे पूर्णपणे बघा. त्या लोकांना माहीत नाही, मजा म्हणून हलवत आहेत. तोफमधून आता आपण निघालो. आता इकडे लेफ्ट साईडला चालल्यावरती इथे तुम्हाला पुढे आहे ना त्यांनी ॲरो दिले, काय काय बघायला मिळेल ते इथे दिसतंय. हत्ती आहे, तर हत्ती, सिंह, लांडगा, अस्वल, बिबट्या. नंतर पाणी पण प्यायचं तिकडे, शौचालय पण आहे. आणि बाल संगोपन कक्ष तर तिकडे आहे केअरटेकरचं. तर आता आपण जाऊया. मग इकडे हे कव्हर करून घेऊया या बाजूचं जे काही आपल्याला कव्हर करता आहे. आणि तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असेल, इकडे सगळीकडे आहेत. आणि तिकडे बर्डसाठी स्पेशल असं हे पण आहे, ते पण दाखवतो तुम्ही. तर आता इथे आपल्याला वाघ वगैरे बघायला मिळतोय का बघू. तर लेफ्ट साईडला मला दिसलं इथे सिंहाचा पोस्टर दिसलाय मोठा. ओ माय गॉड, अजून तो आलेला नाही. मला वाटतं तो अजून तिकडे आफ्रिकेमध्येच आहे सिंह. मी लास्ट टाइम पण 2-3 वर्षापासून येतोय. इथे लिहिलेलं आहे वेट आय एम कमिंग सिंह. आणि त्याच्यानंतर इथे एलिफंट होता. तर आता एलिफंटचं पण हे बंद केलं इथे जायला. तिकडे पाण्याचं वगैरे सगळं तिकडे आहे. ते सगळं शौचालय आणि पाण्याचं तिकडे आहे, बंद केलं. आधी चालू होतं, आताच बंद केलं. आणि एलिफंटसुद्धा आता आहे नाही काय माहीत नाही. इथे एक मोठा एलिफंट होता, तर गेल्या वर्षीच बघितला होता मी, आता नाही आहे इथे. मित्रांनो, सॅड रियालिटी बट रियालिटी. इथे फक्त आपलं वाघाचं एक स्टॅच्यू बनवलं ते आहे. आणि इथे हत्ती, केवढा तरी मोठा हत्ती होता गेल्या वर्षी, तो पण गायब झाला. काय माहीत कुठे घेऊन गेले आता. आता झूवाल्यांनाच माहीत. तर पैसे कसले घेतलेत ते मला नाही माहीत. चला, सिंह आणि हत्ती तर बघायला नाही मिळालं, पण आता इथे पुढे वाघ आहे. बघूया वाघ तरी बघायला मिळतो का. माणसांची गर्दी खूप आहे, संडे आहे त्याच्यामुळे. तर आता समोर तिथे वाघ आहे. तर वाघ तरी आता बाहेर आला असेल तर आपल्याला बघायला मिळेल. पब्लिक नाही याचा अर्थ वाघ दिसत नाही आहे वाघ सुद्धा. बघूया जवळ जाऊन नक्की आहे की नाही वाघ. आणि माझ्या व्हिडिओसारखं सिस्टमॅटिक फिरा, म्हणजे तुम्हाला असं भूलभुलयासारखं होणार नाही. तुम्ही सगळं जे काय आहे राणीबागमध्ये ते सगळं एक्सप्लोर करू शकता. तर पुढे आला तिथे फोटोज वगैरे शूट करू शकता. भालू हे ते स्टॅच्यू बनवलं. आणि इथे अस्वल आहे, वाघ नाही इथे अस्वल आहे. मग इथून पुढे गेल्यावरती तिकडे पुढच्या बाजूला वाघ आहे. तर अस्वल इथे आहेत का बघूया आपण, आपल्याला बघायला मिळत आहेत का. तर तिथे अस्वल तर नाही दिसलं आपल्याला, पण हा मुंगूस आहे इथे. अस्वल ते बघा, अस्वल दिसतंय तुम्हाला, हे बघा इथे हे अस्वल आहेत 2 तिकडे. आता ते इकडे कसे येतील काय माहीत, भरपूर लांब आहे. व्हिडिओ तर दाखवला आहे मी, माणसं बघतायत. त्या अस्वलांचं काय ठीक आहे, जवळून बघायला मिळेल तर बघू आपण. परत येऊन याच्या पुढच्या बाजूला जाऊन बघूया. इथून थोडंफार क्लिअर दिसत आहेत भालू. बघा तुम्ही, गर्दी इथे खूप आहे. तिथून आहे बघायला, बट तिथे भरपूर पब्लिक आहे. भालू आता काय करतोय, जमिनीमधून ही अशी माती काढत असते. ही जी माती इथे उकरली आहे ती भालूने उकरली आहे. तो तिथे पण तेच काम करतोय. त्याच्या नखांना थोडंसं असं हे होतं त्यांना, त्याच्यामुळे. तर मित्रांनो, गर्दी पण तुमच्यासाठी भरपूर पुढे आलो आहे. बघा बघा,
बघायला पब्लिक बघा. तर अस्वल बघून आलो आणि जस्ट आता पुढे आलो. इथे आता वाघ आहे. असं सिस्टमॅटिक बघत बघत चाललोय आपण. आता वाघ बघूया. नंतर मग राईटला बिबट्या आहे. तरस आहे. बिबट्या तर बघायला मिळेल कारण का त्याच्यासाठी एवढी सिक्युरिटी केली की सगळ्या बाजूने पॅक केलं त्याला. आणि ते होते 2 होते. आता बघूया किती आहेत बिबट्या. पण वाघ एकच होता. आता बघूया वाघ आहे का इथे. वाघ बघायला गर्दी खूप असते. मला असं वाटतं आहे वाघ. एवढी गर्दी बघता मला असं वाटतं वाघ आहे. पण बघूया दिसतोय का. वाघ दिसत नाही कुठे. मित्रांनो तिसऱ्या वेळेला आलोय. फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा वाघ बघितला होता. ॲटलिस्ट सेकंड टाईमला पण नाही मिळालं. आणि आता थर्ड टाईम आलं इथे. तर आता पण नाही बघायला मिळालं. आणि वाघ आहे आतमध्ये आहे तिकडे. तर तो अजून बाहेर आला नाही. आणि इथे येतो तो पाण्यामध्ये पोहायला वगैरे. तिथे घर बनवले आणि त्याच्यानंतर तिथे येऊन बसतो त्याच्यामध्ये. लास्ट टाइम मी तिथे बघितलं होतं त्याला. तर बसायला बनवलं त्याच्या तिथे. तर आज आहे नाही. आज संडे आहे. झोपायचा दिवस आहे त्याचा. चला पण काय बोलशील तू आता. एवढी तिकीट काढून आतमध्ये आलायस. तुला ना हत्ती बघायला मिळाला ना सिंह बघायला मिळाला ना वाघ बघायला मिळाला. 2 अस्वल फक्त बघायला मिळाले. कसं वाटतंय तुला. फील कसं आहे. राग इथे चिडचिड होते. मी झू मध्ये प्राणी बघासाठी आलेलो. आणि जे मेन प्राणी आहेत हत्ती वाघ आणि सिंह तेच बघायला नाही मिळाले. काय बोलणार आता. पुढे जाऊन बघूया. क्रोकोडाईल्स म्हणजे मगर वगैरे बघायला मिळतात. हा प्राण्यांपेक्षा माणसं जास्त आहेत. गर्दी बघायची असेल तर 50 रुपये तिकीट काढून तुम्ही येऊ शकता. आता इकडून आपण वाघ तिथे असतो आता नाहीये. तर ते बघून पुढे आलोय. वाघ सुद्धा नाही बघायला मिळाला. आता पुढे जाऊया. आता पुढे जाऊन इथे नाही इथे तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर मिळेल तुम्हाला. नाश्ता थोडासा कॉस्टली आहे आतमध्ये असल्यामुळे. आणि त्याच्यानंतर इथे बघा हे इथे बंद केलं आहे. तर तिथे ते राणीचं हे आहे पुतळं आहे. त्याच्याबरोबर त्याचे 2 मुले आहेत. तर ते तुम्ही बघितलं असेल फोटोजमध्ये व्हायरल. बट ते आता मला वाटतं अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये गेलं आहे. ते जरा हे झालं असेल तुटत आलं असेल त्याच्यामुळे ते बंद केलं आहे. आणि त्याच्यानंतर आता इथे आतमध्ये पानगेंडा माकड वगैरे सगळं प्राणी आहेत. तर ते जाऊन बघू. ते होते आणि ते असतील मला वाटतं. तर जाऊन बघूया आपण. सांबार वगैरे बघायला मिळेल. तर इथून पुढे आलात ते खायला इथे. इथून पुढे गेलात की सगळं तेच आहे. तर जाऊन बघूया आपण. पाण्या बोलतोय आता काय प्राणीच नाही. तर मग आता आपण फोटो बघून खुश होऊया. इथं इथे पान गेंडा आहे. मोठाच्या मोठा गेंडा आहे. तुम्हाला दाखवतो आता गेंडा. हा पाण्यात आहे पण तुम्हाला दाखवतो. भरपूर मोठा झालाय. लास्ट टाइम थोडा छोटा होता बघा. एक नाही 2 गेंडे आहेत बघा. हा आणि कावले बघा. त्यांच्यावर हे कशासाठी कावले आले ते नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या मते ते तिला खायला पण टाकले. आणि ते त्यांच्या अंगावर जे काय असतं असं कीटक असतात तर ते सुद्धा खातात. तो एक कावला बघू शकता तुम्ही. आणि पाण्यातच असतात गेंडे. हिप्पोपोटमस बोलतो त्याला. काय हिप्पोची तर कहाणी सगळ्यांना माहित आहे. एकदा जर एवढा पोट फुगवतो आणि मग टॉयलेट करताना एवढा लांब उडवतो ना. बघा मित्रांनो सगळं खाली खाली झालंय. सगळ्या जे काय होते म्हणजे आता इथे सांबार वगैरे होती तर ते सुद्धा नाही आहे. आणि इथे हिप्पोसाठी पण होतं पाण्याचं ते पण नाही. सगळं काढून टाकलंय. पैसे कशाचे घेतात. लाज नसल्यासारखे पैसे घेतात. म्हणजे त्यांना माहिती आतमध्ये काय बघायला आहे ना तरी पैसे घेतात. आधी ठीक होतं. हा बघा मी तुम्हाला बोललो ना अजून एक हिप्पो आहे पुढे मोठा. तर इथे आहे तो. ते दाखवतो तुम्हाला. सिंगल आहे. हा बघा सिंगल मला वाटतं 2 आहेत. एक आता कावला बसला आणि एक बाजूला. 2 आहेत. भरपूर मोठा हिप्पो आहे. बाहेर येईल त्याचं तोंडच मला केवढं तरी मोठं दिसतं. हे पूर्ण त्याचं तोंडच आहे. डोळे वर आलेत बघा. केवढा तरी मोठा हिप्पो आहे. बाहेर येतोय त्याची वाट बघतो मी. दुपारची वेळ आहे मित्रांनो. तर तो हिप्पो म्हणजे पानगेंडा काय बाहेर यायला मागत नाहीत. ते तिकडे पण 2 जण झोपले होते. इकडे पण 2 जण झोपले आहेत. तर आता 5-10 मिनिट थांबलोय पण तरी पण तो बाहेर येत नाही. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सकाळी या. जेव्हा चालू होतं तेव्हा सकाळी बाहेर असतात ते. बघा थोडासा बाहेर आलाय आता. आता आपण हिप्पो बघितले 2. आता तिथून मग थोडंसं पुढे बाजूलाच इथे माकडं आहेत. आता माकडं काय बघणार. माकडं सगळीकडे दिसतात आपल्याला माहीत आहे. पण इथले माकडं आहेत ना तर एक गोष्ट मी बोलू शकतो की एकदम क्लीन आहेत. बघायला एकदम चांगले वाटतात. त्यांना खाणं पिणं आणि त्यांची केअर घेतली जाते. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवतो. असे थोडे हे नाहीत. लोक खायला वगैरे टाकतात आपण अलाउड नाही इथे. आता माकडं तिथे वरती एक दिसतोय बसलेला. पहिली
तर मित्रांनो 50 रुपये तिकीट देऊन फायनली मी माकडं बघितले. कसं वाटलं तुम्हाला पण सांगा नक्की. बघ, 50 रुपये तिकीट देऊन तू माकडं बघितलेस, कसं वाटतंय तुला? हा माणसांनो ही खरी माकडं नाही आहेत. खरी माकडं तर आपल्या सभोवताली फिरतायत. हे माकडं आहेत याला बघायला. तर आता आम्ही इथे आता आपला पानगेंडा आणि माकडं बघितली. हो, आणि तेवढं बघून आम्ही परत इकडे मागे फिरलोय आणि परत रिटर्न मागे यायचंय थोडं. आणि मग इथे वाघ होता, तिथून मग त्याच्या इथून लेफ्ट आहे, तर तिकडून लेफ्ट जायचं आहे आपल्याला आता. तर तिकडून आता आपण लेफ्ट घेणार आणि मग पुढच्या बाजूला जाणार बघायला. तर आता आपण इकडे चाललो. इकडे या बाजूला पेंग्विन बघायला मिळेल आणि इथे फुलांचा गार्डन आहे एक छोटासा असा. इथे वेगवेगळ्या प्रकारचे अशी गुलाबाची फुलं वगैरे बघायला मिळतील. मग तिथून या बाजूला इकडे पेंग्विन्स आहे, जे पेंग्विन आणलेले आहेत ते, तर ते सुद्धा बघायला मिळतील. बघूया, पेंग्विनच्या तिथे शूट करायला अलाउड नाही, पण थोडंसं मिळालं तर मी दाखवेन तुम्हाला. तर इथे हरिण दिसलेलं आहे प्रणवला, तर लांबूनच दाखवा. हा, भरपूर सारे आहेत, मस्त आहेत. तर आपण तिथे जाऊन बघूया, एकदम जवळून दाखवतो तुम्हाला. फायनली गाईज काहीतरी बघायला मिळालंय. हरिण आहेत, भरपूर सारे आहेत आणि बघून चांगलं वाटतंय. लास्ट टाइम होता त्याच्या डबल झाल्यात, तर चांगलं वाटतं. काहीतरी इथून घेऊन नाही गेले. तर बघा आता समोरच्या बाजूला आहेत. बघा कसा हरणांचा कळप बसला एकदम. त्या बाजूला दुसरा कळप आहे, भरपूर आहेत ऑलमोस्ट. इथेच 1 2 3 4 मोजा तुम्ही, पण मोजून सांगा मला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तर इथे आहेत. आणि त्याच्यानंतर तिकडे 3 4 5 6 7 8 9 तिकडे 10 20 एक आहेत. आणि तिकडे त्या बाजूला त्या कंपार्टमेंटमध्ये पण दुसरं काहीतरी आहे, सांबार वगैरे. जाऊन बघूया आपण. तर तुम्हाला बोललो होतो की पुढे फ्लावर्स आहे, गुलाबाची फुलं आहेत त्याचं. आणि तो हा आहे छोटासा गार्डन. फुलं बघा कितीतरी फुलं आहेत, मस्त मेंटेन केलं. आणि आता हे बघून झालं सिस्टमॅटिक. बघा त्या जसं मी आलोय तसं तुम्हाला मॅप बघायचं. हां, तर तुम्हाला जरी काय दिसलं नाही ना, तरी सिस्टमॅटिक गेल्यामुळे तुम्हाला जे जे आहे राणीबागमध्ये ते सगळं बघायला मिळेल. तर आपण आता तिथून हरण बघितले आणि आता हे गार्डन बघितलं फुलांचं. त्याच्यानंतरला इथे सुपाऱ्या बघा किती लागल्या, जवळून दाखवलं तुम्हाला, मस्त आहे एकदम. तर मित्रांनो, आपण इथून आता हरण बघून आलो. गार्डन आहे बाजूला आणि इथे आता परत सांबार आहे. तर मग त्याच्यात ती पण आता आहे की नाही बघूया जाऊन आतमध्ये. तर इथून बघायला मिळतं. तर तिकडे एक दिसत असेल तुम्हाला, एक आहे. आणि त्याच्यानंतर इथेच बाजूला पिल्लू आहे, हे आहेत पक्षी आहेत. तुम्हाला दिसत आहेत ते कोणते पक्षी आहेत ते मला सांगा. आणि त्याच्यानंतर ना तिकडे एक ही आहे, 2 आहे. छोटासा पिल्लू आहे आपला सांबरचं, हरणाचा छोटासा पिल्लू आहे इकडे, दिसेल तुम्हाला चालताना. छोटंसं पिल्लू बस, बाकी काही नाही आहे इकडे. तर आता इथे सुद्धा काही बघायला नाही मिळालेलं आहे पण. तर आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो, आपण समोरून तिकडून एंटर केलं होतं. तिथून मग आपण पानगेंडा वगैरे बघत मग त्याच्यानंतर हरण बघितली. त्याच्यानंतर हा हरणीचा पूर्ण पॅच आहे. तिथून पुढे आलो इथे. तर हा पूर्ण गार्डन आहे, त्याच्या राऊंड मारून पुढे आलो. पण त्याच्यानंतर इथे पेंग्विन आहे. तर आता पेंग्विन बघूया. त्याच्यानंतर परत रिव्हर्स यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर रिव्हर्स येऊन इथे परत एंट्रन्स आहे इकडे दुसरा. तर तिकडून पुढे जायचं आपल्याला. पक्षी बघायचे आणि टर्टल्स वगैरे बघायचे बाकी आहेत. त्याच्यामुळे आता आपण पेंग्विन बघायला चाललो आहे. चला पेंग्विन बघूया. पेंग्विनला शूट करायला अलाउड नाही आतमध्ये, पण आपण बघू. जर मिळालं तर करू, नाहीतर मग तुम्ही नंतर येऊनच बघा इकडे. पेंग्विनसाठी जास्त थांबून देत नाहीत. आगे पेंग्विन भरपूर आहे. तुम्ही बघा, हे बघा, मस्त एन्जॉय करतो. बघितलं तुम्ही, पेंग्विन बघून आपण आलोय. इथे असे भरपूर गार्ड्स आहेत, चला बाहेर चला करतात. पेंग्विन बघून आपण बाहेर आलेलो आहे. आता इथे तुम्हाला खायचं वगैरे असेल ना, तिथून बाहेर आलात तर इथे खायला वगैरे आहे तुम्हाला.
वेफल्स, पास्ता, पिझ्झा, नूडल्स आणि फ्राईड राईस वगैरे अशा गोष्टी खायला मिळतील. पाठी हे बघा, हे किचन आहे इथे, बसून खाऊ शकता तुम्ही. तर तुम्ही पेंग्विनच्या तिथून बघून बाहेर निघालात की समोरच त्यांनी असं हे केलं की तुम्हाला कॅन्टीनमधून एंटर करून मग एक्झिट करावा लागतो परत झूमध्ये. तर मग तिथे तुम्हाला खायचं असेल तर खाऊ शकता, बट कॉस्ट आहे ना डबल बोलू शकतो आणि क्वांटिटी पण तेवढी नाही आहे तर खाण्याला. त्याच्यामुळे आम्ही काय तिथे ट्राय नाही केला बाहेर जाऊन खाऊ. आणि आता आम्ही निघालो तिथून बाहेर. आता अजून मगर वगैरे बघायचं बाकी आहे, तर ते बघायला जाऊ. पक्षी बाकी आहेत, दाखवतो तुम्हाला पुढे बघत राहा. पक्षी खूप आहेत, मी बघितले लास्ट टाइम, भरपूर आणि मोठे मोठे आहेत. त्याच्यामुळे पक्षी बघायला नक्की थांबा, ते लास्ट असेल. पण हा जो फुलांचा गार्डन आहे त्याच्यातून मग आपण तिकडून वाघ, त्याच्यानंतर सांबर, त्याच्यानंतर पेंग्विन बघून मग नंतरला इथे अजून एक दुसरा एंट्रन्स आहे. तर तिथून आता आपण पुढे जाणार आहे आणि मग पक्ष्यांचं वगैरे आपल्याला बघायचं आहे, ते बघूया. सिस्टमॅटिक एकदम. आता पक्ष्यांकडे जाऊया आणि मग आपण सगळं समोर. पक्ष्यांचे 2 पॅच येतील, एक असं वरती चढायला व्यवस्थित बनवलं आहे गार्डन, आणि त्याच्यानंतरला मग टर्टल्स वगैरे, साप बघायला मिळेल. साप 1-2च होते ते आता बघायला मिळेल, बघूया. ते लहान मुलांना खेळण्यासाठी ते गार्डन पण आहे, सगळं कंटाळाला गार्डन खेळू शकता. सो 50 रुपये लहान मुलांना घेऊन आलात तर ओके आहे. आणि लहान पोरं मस्तपैकी खेळत आहेत. गार्डनच्या बाजूनेच तिकडे मग तिथून आपला आता लास्ट राऊंड चालू होईल. पक्षी, क्रोकोडाईल वगैरे सगळं काही. मला वाटत नाही क्रोकोडाईल असेल इथे, कारण का सिंह नाही आहे, हत्ती नाही आहे, तर त्याच्यामुळे मला मगरसुद्धा असतील असं डाऊट आहे. त्याच्यासाठी हां, साप फक्त एकच साप आहे आणि तो पण आता आहे की नाही बघायला आपल्याला मिळेल. चला, एक साप होता की 2 साप होते, दाखवतो मी. आताही आपण आता इथून पक्षी बघूया. त्याच्यानंतर मग तिथे टर्टल्स आहेत, टर्टल्स वेगवेगळ्या प्रजातीचे, ते सुद्धा बघायला मिळतील. दाखवतो तुम्हाला, पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर. बघा, जस्ट गार्डन आहे हे, आणि गार्डनच्या बाजूने इथे वरती जायला होतं पक्ष्यांचे नंदनवन. तर आता पक्ष्यांचे नंदनवन आपण बघूया वरती. जे लोक आले असतील त्यांना माहीत असेल, जे लोक नवीन असेल त्यांनी बघा आणि असं सिस्टमॅटिक फिरा, जेणेकरून तुम्हाला सगळं व्यवस्थित बघायला मिळेल, चिडचिड होणार नाही. काय होतं की भुलभुलैयासारखं झालं नाही इकडे तिकडे जायला, परत त्याच जागी आपण येतो, मग आपल्याला चिडचिड होते. तर इथून मला एक पक्षी दिसतोय, तुम्हाला दिसतोय का माहिती नाही, तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतं सिस्टमॅटिक. मित्रांनो, नंदनवनात खूप गडबड आहे, गडबड उठायला चालला आहे, आवाज भरपूर, गर्दी भरपूर आहे. त्याच्यामुळे नंदनवन एकदम असं नंदनवन वाटत नाही. तर इथे कोणता पक्षी आहे? धनेशची चोच मोठी असते, पण धनेश कुठे दिसत नाही आहे आपल्याला. कुठे गेला धनेश? धनेश नाही आहे इथे. आता आपण पुढे जाऊया. इथे आहे करण पोपट. आता इथे सगळीकडे बघितलं तर खायला वगैरे इथं ठेवलंय, पोपट दिसत नाही. ते बघा तिकडे जाऊन वरती लपले पोपट. हा, खाली येत नाहीत कारण का पब्लिक त्यांना त्रास देतो. तर मित्रांनो, लास्ट टाइम आहे ना भरपूर सारे पक्षी होते इथे, सोनेरी टीचर वगैरे सगळं होतं. आता काहीच नाही, सगळं गायब झालं. जे आपले नॉर्मल पोपट असतात आपल्या इकडे, हिरवे लाल पट्ट्यावर, तेच आहे. तर काय केलं काय माहीत, पक्षी भरपूर होते. तर मित्रांनो, हा वाला पक्षी आहे ना, याची प्रजाती इथे आहे, भरपूर आहेत. बघा तुम्ही, हे बघा, सैन्य मकाऊ बोलतात त्याला आपल्या मराठीमध्ये. एक इथे बसला आहे, मोठे आहेत. ॲटलीस्ट आपल्याला हे तरी बघायला मिळाले. तर इथे राखाडी पोपट आहे. नंदनवनात नुसते पोपट आहेत, वेगवेगळ्या प्रजाती आहेत पोपटाच्या. तर हे राखाडी पोपट आहे, बघा तुम्ही, लाल राखाडी आहे, त्याच्यामध्ये मला दिसणार नाही, पण मी मला दाखवणारच. माझा पब्लिक आहे त्याने हे सगळं बघितलंच पाहिजे. तर बघा इथे राखाडी पोपट कसा असतो, एकदम राखाडी आहे. कलर नाही मारलेला आहे, ओरिजिनलच आहे, डाऊट घेऊ नका. झाडाला मारलाय कलर, पोपट राखाडीच आहे. तर चला पुढे बघूया आपण. हा कोकटील आहे, म्हणजे माहिती आहे कोकटेल म्हणजे आता व्हाईट आणि ग्रे कलरचा. तर आता हे बघा आहे तिथे, जसं लिहिलं आहे तसं व्हाईट ग्रे कलरचे कोकटील आहेत, जवळच आहे. त्याच्यामुळे आपण ते भरपूर आहेत, व्हाईट ग्रे. तर हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील, भरपूर आहे. तर
मित्रांनो बघितलं तुम्ही आता पक्ष्यांचं नंदनवन. पोपट आहेत, पोपटांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. काही आहेत, भरपूर सारे आहेत. बट काही जे पोपट होते वेगवेगळ्या प्रकारचे ते एखाद दोन होते, काही ठिकाणी नव्हते. तर आधी खूप सारे होते एखाद वर्ष आधी. काय माहित काय झालं असेल, काय आजार वगैरे आला असेल किंवा इथून हलवले असतील, ते घेऊन गेले असतील, काहीतरी असेल ते आपल्याला त्याचं काय माहित नाही. पण बघितलं तुम्ही आता पुढे टॉर्टाईज आहे ते बघा, त्याच्यानंतर साप दाखवतो, सरपटणारे प्राणी, त्याच्यानंतर क्रोकोडाईल पण आहे का दाखवतो, आणि मग पक्षी. पक्षी आपले शेवटचे आहेत दुसरे पुढे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मोठे पक्षी आहेत, नक्की बघा. तर हे बघा इथे टॉर्टाईज आहेत, वेगवेगळ्या प्रजातीचे आहेत, जलचर आहेत. आता इथे सगळे बसले टॉर्टाईज. तर मित्रांनो इथे जमिनीवरचे कासव आहेत, बघू शकता. इथे दोन आहेत, इकडे पण आहे. तर हे जमिनीवरचे आहेत आणि ते तिकडे आतमध्ये गुंफा केलेले, त्याला तिकडे बसा तो मोठा आहे तिकडे. तर मातीमध्ये त्याला कशा प्रकारे ठेवतात, खायला वगैरे काय टाकतात ते बघा इथे टाकलंय त्याने. मित्रांनो साप बघितले असेल तुम्ही. साप आता गायब झाले, सापांचे फोटो आहेत हे बघा. आता साप बघायला म्हणजे काय चिंदीगिरी असेल कुठल्या लेवल पर्यंत करायची म्हणजे. आणि इथे हा पुतला आहे तो ठेवलाय. ते साप होते ते काढलेत आता, लास्ट टाइम होते. कुठल्या लेवल पर्यंत करतात, 50 रुपये घेतात आणि थोडी तिकीट कमी झाली पाहिजे बस, बाकी काय नाही. तर आता बघा आपण इकडून आता टॉर्टाईज बघितले, पक्ष्यांचं नंदनवन बघितलं. आता इथून तुम्हाला मगर बघायचे असेल ना तर खालून अंडरग्राऊंड जाऊन पण बघायला आहे आणि वरून पण बघू शकता. तर आता हे नवीन बनवलेलं आहे क्रोकोडाईलचं, ते तुम्हाला दाखवतो. पहिला वरून बघतो मग खालून जातो. तर तो मगर आहे, 2 मगर आहेत. तर हे बघा रिअल आहेत मगर, हे 2 आहेत, तिथे आराम करत आहेत. सुस्त प्राणी आणून ठेवलेत नुसते. हा बघा केवढा मगर पाण्यात, तो बघ केवढा. हा दिसलाच नव्हता मित्रांनो मला, केवढा तरी मगर आहे पाण्यामध्ये. तो वरती आहे तो छोटा आहे, हा पण छोटा आहे इकडचा, बट तो खाली आहे तो बघ केवढा मोठा मगर आहे. बाहेर आला तर केवढा दिसेल हा मगर. 50 रुपयामध्ये एक गोष्ट आवडली आहे, ते मगर आहे आणि इकडे सुसर आहेत. ते सुसर दिसेल तुम्हाला. मगर आणि सुसरमधला फरक एवढाच की त्याची पुढची टोक असते ती पुढे ही असते, एकदम अशी लांब असते, ही तुम्हाला दिसेल ती. मगरचा तोंड डायरेक्ट जबडा असतो. तिकडे एक सुसर बसली आहे आणि एक इथे आहे. म्हणजे पाण्यामध्ये पण असू शकते, कुठे दिसत नाही. पुढे हे चांगलं आहे, आता नवीन बनवले म्हणून आहे, नंतर माहीत नाही राहील की नाही. खाली जाऊन बघूया आपण. मगर आणि सुसर बघितले मित्रांनो आपण. आता इकडे पक्षी आहेत, तर पक्ष्यांचं बघायला चाललं आपण. पान पक्षी म्हणजे पाण्यातले पक्षी समथिंग, बघूया आपण जाऊ. पान पक्षी बाहेर नको यायला म्हणून पूर्ण असं वरून खाली प्रोटेक्ट केलं आहे. इथे अशा जाळ्या जंजीर आहेत, तर त्या अशा आपण ओपन करायच्या. पक्षी बाहेर नको. तुम्हाला सगळ्यात मोठा पक्षी समोर दिसला गेला बघा. पान पक्षी मोठ्याच्या वरती पूर्ण अशी जाली लावली जेणेकरून ते बाहेर नाही जाणार. हा बघा केवढा मोठा. ते आपण बघतो ना हॉरर्स मूवीज वगैरे, त्याच्यामध्ये असं तसे आहे ते डोले वगैरे. त्याची चोच बघा केवढी आहे. मान पूर्ण उलटी फिरवून तो पाठचे किडे खातोय. म्हणजे जिवंत पक्ष्यांमधला रोबोट बोललं तरी चालेल याला. हा तर काहीच नाही, अजून मोठे आहेत, पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. इकडे दिसतोय का तुम्हाला? हा बघा गपचूप बसलाय हा त्या बाजूला आड. मी शोधलाय त्याला, बघतो इकडेच बघतोय. आपला कॉमन पक्षी बगला. हा बगला, आणि त्याने एवढा खाली हगळा आहे, पांढरा पांढरा. सो याच्यावर सांभाळून राहा आतमध्ये. ते बघायला आल्यावरती हे बघा इकडे नुसतं पांढरा पांढरा कलर करून ठेवलाय. हा पक्षी इथे उडून आलाय खाली. तो सगळ्यात मोठा राजा आहे, किंग. बघा तोंड बघा त्याचा इथे पक्ष्यांमध्ये. हा बघा मित्रांनो मोठा पक्षी जो तुम्हाला बोललो अजून आहे. हा 2. त्याच्यानंतर तिकडे एक मोठा बदक बोलू शकतो आपण, त्या तो केवढा मोठा आहे, तो खातोय केवढं. आणि हे बघा किती सारे पक्षी आहेत. हे बघा एका झाडावर कुठला पक्षी मध्येच मोठा दिसतोय. मजा करतोय पाण्यात.
तो काय हंस हे आहे बघ, हा हे बघ इकडे हंस आहे बघ. इथे बघ किती पक्षी आहे त्याच्यावरती, या एका झाडावरती. आणि त्याच्यानंतरला इथे एक हे लोक टॉपलाच बसतात मला वाटतं, सगळं बघत भरून उडणारी ही प्रजाती. आणि इथे बघा किती सारे घरटे बनवले त्याने. आधी कमी होते, आता हे घरटे वगैरे झाले त्याच्यामुळे घरटे बघा कितीतरी आहेत. मला वाटतं मोजतं 50 घरटे असतील यांचे इथे बनवलेले स्वतःने. आणि हे पक्षी इथे, तो पक्षी बघायला नक्की या. इथे तुमचा पैसा वसूल होईल 50 रुपये पक्षी. त्याच्यानंतर मगरमच्छ, त्याच्यानंतर दुसरं काय आणखी वाघ बघायला मिळाल तर नशीब, पण वाघ इथे मिळत नाही बघायला सहजासहजी. आणि बघायला ठेवले त्याने जास्त जरा. तर मित्रांनो झालेला आहे आपला व्लॉग कम्प्लीट. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपण भेटू. आणि सबस्क्राईब करा त्याच्यासाठी. आणि आता पक्षी बघितले, आता लास्ट बघा सिस्टमॅटिक सगळं बघितलंय. जे काय आहे सगळं दाखवलं तुम्हाला, काहीच बाकी नाही राहिलं व्हिडिओमध्ये. सिस्टमॅटिकली फिरलो आणि कुठेही गोंधळ झाला नाही. मी आधी येऊन गेलो होतो 2 वेळा, त्याच्यामुळे मला माहीत होतं हे सगळं. आणि तेव्हा मी इकडे चुकलो होतो, बट आता मी व्यवस्थित तुम्हाला दाखवलंय. तर अशा प्रकारे फिरा, वेळ सुद्धा वाया जाणार नाही. आणि त्याच्यानंतर फिरलात त्याच्यानंतर लगेच बाहेर जायची गरज नाही आहे. तुम्ही काय टिफिन वगैरे असेल तुमच्याकडे तर इथे गार्डनमध्ये बसून वगैरे खाऊ शकता. आणि प्लास्टिक वगैरे काय अलाउड नाही इकडे घेऊन यायला. तर भेटू तसंच पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणून राहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हा शेवटचं रिकमेंड करतो की सर तुम्हाला जर प्राणी बघायचा असेल तर चुकून पण येऊ नका. जर पक्षी बघायचे तर नक्कीच या. आणि मगर पण आहेत. हो मगर पण मगर सुद्धा बघायला मिळेल. प्राणी तुम्हाला बघायला नाही मिळणार जास्त. तुम्हाला जर प्राणी बघायचे असेल तर मग माणसं बघायला मिळतील तुम्हाला, प्राणी संपतात.